नमस्कार, तिवार्स किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत चमचमीत असा तरीदार मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते। तर इथे मी अगदी गावाकडच्या पद्धतीने मटणाचा रस्सा घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। तर इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये थोडीशी हळद आणि अगदी चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे आणि अर्धा तास हे मिक्स करून अर्धा तास साइडला ठेवणार आहे। इथे अर्धा तास झालेला आहे। तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे। तर कुकरमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे। यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया। त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो पण मस्त असा परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला तो यामध्ये मी टाकणार आहे। तो टोमॅटो पण मस्त असा परतून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी आधीच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ टाकणार नाही। तर जे मटण आपण ठेवलेलं होतं अर्धा तास ते यामध्ये टाकून घेऊया आणि हे जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते अजिबात टाकायचं नाहीये आणि मस्त मटण हे परतून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। तर इथे मी मटणाला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे पाणी जोपर्यंत संपत नाही म्हणजे मटण कोरडं होत नाही तोपर्यंत आपण एक 10 मिनिटं गॅस कमी जास्त करत हे परतून घेणार आहोत। इथं पाणी कोरडं झालेलं आहे। तर यामध्ये मी गरम पाणी 4 ग्लास टाकणार आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून घेऊया। त्यानंतर 4 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करणार आहोत। तर एका साईडला मी वाटणाची तयारी करत आहे। इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे। यामध्ये तेल टाकून कांदा छान लालसर रंग येईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे। तर कांदा छान परतून झालेला आहे, काढून घेऊया डिशमध्ये। त्याचबरोबर इथे मी सुके खोबरे अर्धी वाटी घेतलेले आहे, उभे चिरून घेतलेले आहे। यामध्ये पण थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि खोबरे पण मस्त असं परतून घेणार आहोत। तर खोबरे इथे छान परतून झालेले आहे। खोबरे आणि कांदा मी फक्त परतून घेतलेला आहे। तर खसखस, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे, त्याचबरोबर पांढरे तीळ मी घेतलेले आहे। कांदा आणि खोबरे मी फक्त परतून घेतलेले, बाकी सगळं कच्चं आहे। तर इथे आपण मस्त वाटण करून घेणार आहोत। तर जर तुम्ही गावाकडे जर असाल तर चुलीमध्ये पण तुम्ही कांदा आणि खोबरं गरम करू शकता, पण पुण्यामध्ये मी राहते त्यामुळे मला हे काही म्हणजे माझ्याकडे चूल वगैरे नाही आहे, मी गॅसवरच पॅनमध्येच हे गरम करते। तर छानपैकी हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। चला आता फोडणीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मटण शिजले का नाही हे पाहूया। इथं मस्तपैकी मटण शिजलेलं आहे, हे पहा। अगदी अशा पद्धतीने हे सूप तुम्ही लहान मुलांनाही भातासोबत देऊ शकता किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम अशा पद्धतीने हे सूप तुम्ही पिऊ शकता। चला आता फोडणीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे। यामध्ये तयार केलेलं आपण वाटण टाकून घेऊया। तर तेलाचं प्रमाण हे मी इथे कमीच घेतलेलं आहे, कारण की मटणामध्ये चरबी असल्यामुळे त्याला जास्त तेल सुटतं। तर चरबी जे सूपमध्ये वरचं तेल आलेलं आहे ते पण मी यामध्ये टाकणार आहे। इथे छान मसाला परतत आलेला आहे। तर सूपमध्ये जे वरचं थोडं तेल काढून घेऊन आपण यामध्ये टाकणार आहोत, अगदी अशा पद्धतीने। यामध्ये थोडीशी चरबी पण आहे, तुम्ही पाहू शकता। तर छान असं परतून घेऊयात। इथे मी घरी बनवलेला मसाला घेणार आहे 1.5 चमचा। त्याचबरोबर 1 चमचा मटण मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट। जर तुमच्याकडे घरी बनवलेला मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला, कांदा मसाला, धना पावडर आणि जिरा पावडर, लाल तिखट हे टाकू शकता आणि प्लस मटण मसाला। तर सुंदर असं हे आपलं वाटण परतून झालेलं आहे। तर इथे मी शिजवलेले मटण जे आहे ते आधी टाकणार आहे आणि आधी ते परतून घेणार आहे। तर तुम्हाला मटणाचे आणखीन किंवा चिकनचे प्रकार वेगवेगळ्या डिशेस हवे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की ते पण पहा। तर इथे मटण मी अगदी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घेत आहे।
पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. तर इथे तयार केलेलं आपण जे सूप आहे ते यामध्ये ओतणार आहे. तुम्हाला आणखीन रस्सा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. जे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर. मीठ टाकताना आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलंच आहे अळणी बनवताना, त्यामुळे अगदी अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका. तर इथं मस्त तरीदार झणझणीत चमचमीत रस्सा आपला रेडी आहे. तर उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून अगदी मंद आचेवर मी 5 ते 6 मिनटं ती उकळी काढणार आहे. तर गॅस कमी करून घेऊया. तर इथं पाहू शकता सुंदर अशी तरी सुटलेली आहे. अगदी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही झणझणीत हा रस्सा खाऊ शकता किंवा पिऊ पण शकता. तर चला गॅस बंद करून घेऊयात. तर इथं सुंदर असा गावाकडील पद्धतीने मटण रस्सा आपला झणझणीत चमचमीत तरीदार तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी इवाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.